मुसळधार पावसामुळे जळगावमध्ये पूरसदृश्य परिस्थिती आहे। सुप्रीम कॉलनीसह तुकारामवाडीतही पाणीच पाणी आहे। घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। रस्त्यांना नदीचं स्वरूप आहे। जनजीवन विस्कळीत आहे। महानगरपालिकेकडे अगदी वारंवार तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत, पण या समस्येकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप आता नागरिकांकडून केला गेलाय। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या 24 तासापासून जळगाव जिल्ह्यात पावसाने मोठा जोर धरल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही मोठी संकट आज या मार्केटच्या व्यापाऱ्यांवर येऊन पोहोचलेलं आहे। व्यापाऱ्यांचं नुकसान झालं त्याचं काय हा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे। काही व्यापारी आपल्यासोबत जुडले आहेत। त्या ठिकाणी जे व्यापारी आहेत हे छोटे व्यापारी आहेत, त्यांचा व्यवसाय हा जेमतेम चालतो, त्याचा रोज त्यांचा उदरनिर्वाह हा होत असतो। या ठिकाणी अतिवृष्टीमुळे पाणी हे साचलेलं आहे। आम्ही दरवर्षी नगरपालिकेला पत्र देतो का सदरू चेंबरचे पाणी काढण्यासाठी तुम्ही या ठिकाणी साफसफाई करण्यात यावी, परंतु दरवर्षी कमी प्रमाणात होत होतं। ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी हे साचलेलं आहे। मनपा प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं। मनपा प्रशासन जर दुर्लक्ष केलं नसतं तर ही वेळ या ठिकाणी आलेली नसती। प्रशासन काढतात पाणी, त्याच्या परीने करतायत ते। आम्ही आमचं नुकसान जे काय करणार। कधी आले आम्ही झोपलेलो तेव्हा आलेत का? त्या दुकानं बंद होत तेव्हा आलेत? कधी आलेत? आम्हाला तिथे अदृश्य आले असतील, सांगता येत नाही। महापालिका प्रशासन आता यावर काय ऍक्शन घेतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।